रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. नवनाथ भक्तीचा पुढचा कथाभाग. मागच्या अध्यायामध्ये आपण श्रवण केलं काय पार्वतीच्या शापाने चित्रमा गंधर्वानी दानवदेह धारण केला आणि भगवान शंकरांनी त्याला उशाप सुद्धा दिला होता काय की तुला या विक्रमाच्या हाती मृत्यू येईल आणि त्यांनी तुला एका घावामध्ये तुझा शिरच्छेद केला किंवा एका प्रहाराने तू मृत झालास की त्याच्यानंतर तू पुन्हा स्वर्गलोकी येशील, विमान येईल तुला नेण्यासाठी. त्याप्रमाणे या विक्रमाच्या एका प्रहारामध्ये त्याला मृत्यू आला आणि तो आपल्या यानामध्ये बसून स्वर्गलोकी निघून गेला. पण आता हा विक्रम जो आहे त्या विक्रमाने कसा म्हणजे त्यांनी अवतारच धारण केला होता काय, पण तो या नवनाथ किंवा नवनारायण यांच्या इतका उच्च विभूतीमधला नव्हता बरं का. तर त्याचा जन्म हा मातेच्या उदरीत झाला होता. आता ती कथा श्रवण करायचा योग आहे. हा सुरोचन म्हणून एक गंधर्व होता. एकदा काय झालं होतं, अमरपुरीमध्ये इंद्रसभा भरलेली होती. इंद्र तिथे स्वतः विराजमान होता, देवेंद्र काय, तिथे मुख्य देव आलेले होते बरं का. आणि गंधर्व आणि इतर विभूती हे या काही मंडळी तिथे ही उपस्थित होती. आणि तिथे नृत्य करण्यासाठी हा जो देवेंद्र असतो इंद्र, त्यांनी तिलोत्तमा आणि मेनका या दोन अप्सरांना पाचारण केलं आणि त्यांना आज्ञा केली, आता इथे तुम्ही नृत्य करा. आणि त्यांनी तिथे नृत्याला प्रारंभ केला. आता ह्या ज्या अप्सरा असतात त्या चिरतरुण असतात बरं का आणि दिसायला अत्यंत सुंदर कमनीय बांध्याच्या. तर त्यांनी त्या नृत्याला प्रारंभ केला आणि नृत्य जसं रंगात आलं त्याच्यानंतर एकाएकी तिथे हे जे गंधर्व होते त्याच्यामध्ये एक सुरोचन गंधर्व म्हणून होता. या सुरोचन गंधर्वानी स्वतःवरचा ताबा गमावला बरं का. आणि त्यांनी काय केलं म्हणजे तो किती समर्थ असावा की इंद्राच्या समोर असं गैरवर्तन किंवा दुर्वर्तन करायला एक गंधर्व धजू शकतो, ह्याच्यावरनं तो किती सामर्थ्यवान असो याची कल्पना येते. त्यांनी काय केलं, ह्या अप्सरांचं जेव्हा नृत्य पाहिलं त्याच्यानंतर एकाएकी ज्याच्यामध्ये मदनाने संचार केला, पंचवाणी आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःवरचं नियंत्रण गमावलं. तर पुढे झाला बरं का. आणि ही जी मेनका अप्सरा असते तिचा हात त्यांनी सर्वांच्या देखत धरला बरं का. आणि त्याच्या हातून काही अश्लाघ्य वर्तन घडलं, त्यांनी तिचं कुचमर्दन केलं. स्त्री पुरुष विवाहबद्ध झाल्यानंतर एकांतात करायच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यातली एक गोष्ट. आणि एवढा त्याचा धीटपणा पाहिल्यानंतर काय किंवा स्वतःवरचं गमावलेलं नियंत्रण पाहिल्यानंतर देवेंद्र क्रुद्ध झाला आणि त्यांनी त्याला शाप दिला काय की सर्वांच्या देखत बरं का, सभेचे ही इंद्रसभा आहे, या सभेचे काही नियम असतात, त्या नियमांना लक्षात न घेता तू अशा प्रकारे गैरवर्तन केलं सर्वांच्या देखत, त्याच्यामुळे मी तुला शाप देतो की तू महागर्दभ होशील, मोठा गाढव होशील. म्हणजे हे गैरवर्तन करायला इंद्राचा आक्षेप नव्हता बरं का, पण ते सभेमध्ये करायला त्याचा आक्षेप होता. हे आपण लक्षात घ्यायचं. असो, तर आता त्यांनी असा शाप दिल्यानंतर हा सुरोचन गंधर्व एकदम गर्भगळीत झाला काय. आता म्हणे तुला 12 वर्ष इंद्र शाप देतो, तुला 12 वर्षाचा मृत्यूलोक सेवन करायला लागेल काय, जा तू तात्काळ तुझं पतन हो स्वर्गलोकातून. त्याबरोबर तो इंद्राची प्रार्थना करायला लागतो काय की तू माय आणि मी तुझं लेकरू काय, असं असून माझ्या हातून हा नकळत अपराध घडला काय, अपराध घडला त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. तुझा शाप, आपण दिलेला शाप मी भोगायला तयार आहे. फक्त आपण म्हणता त्याप्रमाणे शक्य तेवढा लवकर आपण माझा उद्धार करावा आणि आपली अमृतदृष्टी माझ्यावर सिंचावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आता इंद्राच्या दृष्टीने हे हा जो काही त्यांनी अपराध केलेला होता हा एवढा प्रचंड मोठा नव्हता, ब्रह्महत्या, गोहत्या, भ्रूणहत्या वगैरे असा नव्हता. त्याच्यामुळे तो एवढ्याच्या त्या स्तुतीने सुद्धा संतुष्ट होतो इंद्र आणि त्याला उशाप देतो, तुला 12 वर्ष तर महिगर्ती म्हणजे मृत्यूलोक सेवन करायला लागेल हे निश्चित. पण बरं का, तू सत्यवर्मा म्हणून जो राजा आहे त्याची जी नंदिनी आहे, मुलगी आहे बरं का, तनया आहे, तिचं नाव सत्यवती, तर तू त्या सत्यवतीचं पाणीग्रहण कर
आणि ते पाणी ग्रहण केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो संबंध येईल काय, ती तुला पत्नी म्हणून लाभल्यानंतर त्याच्यानंतर तुला जो मुलगा होईल त्याचं नाव असेल विक्रम. आणि ह्या विक्रमाचं तू मुखदर्शन केलंस की त्याच्यानंतर तुझा हा जो शाप आहे तो संपुष्टात येईल बरं का, आणि तुला न्यायला मातली विमान घेऊन येईल असा मी तुला उशाप देतो. आता विक्रमाचा तुझा पुत्र विक्रम, आता मुलाला नाव कधी ठेवतात काय, जेव्हा बारसं करतात तेव्हा ठेवतात. म्हणजे नुसता मुलगा झाल्यानंतर नाही, तर त्याचं बारसं झालं जेव्हा तू त्याचं विक्रम नाव ठेवशील आणि त्याच्यानंतर जेव्हा तू त्याचं दर्शन घेशील त्याच्यानंतर तुझी शापकोटी संपुष्टात येईल असा त्यांनी वर दिलेला असतो, उशाप दिलेला असतो. आणि हा त्याला प्रणाम करतो आणि त्याचं तिथून पतन होतं बरं का, या सुरोचन गंधर्वाचं. आणि तो मृत्यूलोकावर आल्यानंतर अवंतिका नगरीच्या जवळ एके ठिकाणी तो काननात येऊन पडतो, अरण्यात येऊन पडतो. आणि तिथे मोठा धष्टपुष्ट गाढव होतो त्याचा बरं का. आणि तिथे काही गाढव चरत असतातच, त्याच्यामध्ये हाही मिसळतो. आता ती सगळी गाढवं असतात, ते एक कमठ कुल्लाळ असतो बरं का, उत्तम असं त्याचं नाव असतं हां. आणि कुल्लाळ म्हणजे कुंभार. तर हा जो उत्तम नावाचा कमठ कुल्लाळ असतो, तर त्याच्या मालकीची जी गाढवं असतात आणि ती त्यांनी सोडून दिलेली असतात. तरुण झालं की हा त्यांना हाकून आपल्याकडे आपल्या नगरीमध्ये घेऊन जातात. मिथुळा नगरी म्हणून तिथे असते. तर त्या हा क्षमा करा, अवंतिका नगरी नाही, मिथुळा नगरीच्या बाहेर तो येऊन तिथे गाढव म्हणून मृत्यूलोकावरती प्रविष्ट होतो. तर हा मिथुळा, हा सत्यवर्मा जो असतो तो मिथुळेचा अधिपती राजा, आणि त्याची जी मुलगी असते लहान असते तेव्हा सत्यवती. आता राजकन्या असते काय, बुद्धिमान असते, सुंदर असते. आणि तेव्हाच्या काळी बरं का, ह्या राजकन्या ज्या असायच्या त्या सर्वजणी बहुतांशी वडिलांच्या अर्ध्या आज्ञेत असायच्या. त्याच्यामुळे वडील म्हणतील त्याच्यावरती त्या निसंशय विश्वास ठेवत असत आणि वडिलांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे वर्तन करीत असत. तर इथे आता संध्याकाळ होत आली म्हटल्यानंतर हा उत्तम कमठ कुल्लाळ जो असतो तो याच्या आपल्या अरण्यामध्ये जातो. त्यांच्या गाढवांची एक थोडीशी जागा ठरलेली असते, तिथे जाऊन या गाढवांना सोडून दिलं की ती तिथे चरत असत आणि विश्रांती घेत असत. मग संध्याकाळ झाली की त्यांना काम नसताना तिथे सोडायचं आणि घेऊन यायचं. जेव्हा काम असेल तेव्हा त्यांचं चरणं झालं की लगेच घेऊन जायचं आणि हाकत कामाला लावायचा. आणि तो आपली गाढवं हाकत परत घेऊन येतो. त्याला ती मोजावीशी वाटत नाही, म्हणजे तो फारसा काही शिकला सवरलेला नसतो बरं का, सामान्य सुमार बुद्धिमत्तेचा असतो. तो त्या सगळ्या आपल्या गाढवांना घेऊन येतो आणि त्यांच्या जागी बांधून ठेवतो. आणि त्यांच्याकडनं तो याची कुल्लाळाची कामं करून घेत असतो. काय माती वाहणं, काय कुठल्या गाढवाने आपला गाढवपणा केला की त्याच्या पाठीवर मुष्टी प्रहार करणं आणि त्याला नीट मार्गावर चालायला लावणं, हे सगळं यथास्थित चालू असतं. पुढे काय होतं की त्याला दैवयोगाने निर्धनता प्राप्त होते. काय त्याचा चरितार्थ काही नीट चालत नाही, त्याच्यामुळे त्याला वारंवार गाढवं विकायला लागतात. बरीचशी गाढवं विकतो तो, पण हे जे सगळ्यात धष्टपुष्ट गाढव असतं सुरोचन गंधर्व, हे गाढव मात्र तो विकत नाही, तो स्वतःजवळच ठेवतो. बाकीची सगळी गाढवं विकून टाकतो, निर्धन झालेला असतो. आणि जेव्हा एकच गाढव उरतं आणि त्याच्यानंतर शेवटचं गाढव विकून झाल्यानंतर शेवटून दुसरं, हा एकमेव गाढव राहिलं म्हटल्यानंतर त्याच्याकडे जे थोडंफार द्रव्य असतं त्याच्यावर तो गुजारा करायला लागतो. आणि त्याच दिवशी रात्री बरं का, तोपर्यंत दीर्घ कालावधी लोटून गेलेला असतो. आणि त्या दिवशी हा जेव्हा झोपायला जातो आणि 2 प्रहर होतात, मध्यरात्र होते, त्याच्यानंतर हा जो सुरोचन गंधर्व गर्दभ रूपात असतो तो त्याला हाक मारून सांगतो, काय अरे म्हणजे कमठ कुल्लाळा, हा तुझा जो राजा आहे बरं का, कोण सत्यवर्मा, तर त्याची जी तनया बरं का, त्याची जी नंदिनी मुलगी आहे तिचं नाव सत्यवती, तर ती मला बायको म्हणून करून दे, त्याची व्यवस्था कर. हरेच्या हा झोपलेला असतो, ते मध्यरात्री काहीतरी शब्द ऐकू येतात म्हणून तो कान देऊन ऐकतो. हा परत म्हणतो गाढव, काय सुरोचन गंधर्व गर्दभ वेशातला परत सांगतो काय की सत्यवर्म्याची जी नंदिनी आहे सत्यवती, ती मला भाज्या करून दे. भाज्या म्हणजे पत्नी. हा बाहेरून बघायला लागतो, कोण बोलतंय, शब्द तर कानावर येत आहेत पण कोणी दिसत नाही. थोडा वेळ इकडे तिकडे बघतो पण त्याला काहीच दिसत नाही. आता गाढव बोलत असेल कसं कळणार हो,
काय तो आत निघून जायला लागतो. तेव्हा या गाढवाच्या लक्षात येतं आता आणखीन थांबवून ठेवणं याला योग्य नाही किंवा संशयात ठेवणं योग्य नाही. तो म्हणतो, अरे कमठा तू कुठे जातोस, तिकडे मीच बोलतोय तुझ्याशी, इकडे ऐक. तो जेव्हा बघतो की गाढव बोलतोय तो हादरतोच. काय पण त्याला हे आश्चर्य वाटत नाही की गाढव असं बोलू कसं शकतोय. तर हे जे गर्दभ असतं त्यांनी पाळलेलं काय, तर ते म्हणतं काय की तुझा जो राजा आहे या मिथिळा नगरीचा जो नरेंद्रोत्तम आहे, कोण, सत्यवर्मा, त्याची जी नंदिनी आहे सत्यवती, ती मला पत्नी म्हणून दे. अरे बाप रे, तो म्हणतो अरे मी एक कुल्ला, म्हणजे मनात विचार करतो मी कुंभार, हा माझ्याकडचा गाढव. आणि जर का राजाला कळलं की माझ्याकडचा गाढव त्याची मुलगी पत्नी म्हणून मागते, तो आमच्या माना कसायाकडे देईल, छाटून टाका म्हणून घाबरतो. आणि त्याच्यामुळे तो म्हणतो, बायकोला विश्वासात घेऊन सांगतो, म्हणे आपल्याकडचं गाढव आहे असं काहीतरी विपरीत वाणी उच्चारत आहे, तेव्हा आपल्याला आता ही नगरी सोडली पाहिजे. दुसऱ्याचे रातोरात झोप उडते त्यांची, सगळं हे बांधतात, ग्रंथिका बांधतात, काय सगळं जे काही अत्यावश्यक सामान सुमान असतात ते त्याच गाढवावर लादतात आणि ते सकाळी उठल्याबरोबर सकाळी अन्निकावरून पळून जायचा निश्चय करतात. पण सुमार बुद्धिमत्ते त्याच्यामुळे त्यांच्या हे लक्षात येत नाही की गाढव आहे, मग तो बोलतोय कसा, मनुष्यवाणीने. सकाळ होते, काय आवश्यक तेवढ्या सगळ्या ते आपल्या हे ज्या काही सकाळची अन्निका असतात तेवढी आटवतात आणि गाढवावर सगळं सामान लादतात आणि निघून जायला जातात, नगरी सोडून निघतात. ते जेव्हा वेशीपाशी जातात तेव्हा तिथले पहारेकरी असतात ते त्यांना अडवतात. म्हणे, अरे कमट कुल्लाळा, उत्तमा कुठे चाललास तू. आता त्यांना काय उत्तर द्यायचो, माझ्याकडच्या गाढवानी राजकुमारीशी लग्न करून द्या म्हणून सांगितलं, हे त्यांना सांगितलं, ते कदाचित ते राजाकडे घेऊन जायच्या आधी डोकं उडवतील. घाबरतो खूप, काही बोलत नाही, मुखचंद्र वावरी गेला, तोंड बंद, बोलती बंद होते त्याची. पण जेव्हा त्याला आपण प्रश्न विचारतो आणि उत्तर देत नाही म्हटल्यानंतर ते त्याला अटक करतात. म्हणतात, आम्ही तुला अटक करतोय, आता आम्ही म्हणे महाराजांना श्रुत करू की तू नगरीचा त्याग करून चाललेला आहेस आणि मग तुला महाराजांच्या समोर हजर करू. अरे देवा, म्हणतो, मला जे टाळायचं होतं काय त्याला तोंड देणं दैवयोगाने प्राप्त झालं. म्हणतो, हे इकडे जाऊन पहारेकरी सत्यवर्मा राजाला सांगतात, असं असं झालं आणि कमट कुल्लाळ आपल्या नगरीचा त्याग करून, मिथिळा नगरीचा त्याग करून नगरीबाहेर पळून जायच्या प्रयत्नात होता. राजा म्हणतो, घेऊन या. सत्यवर्मा राजा असतो, चांगला असतो, नावातच सत्य आहे. काय सत्यवर्मा राजा म्हणतो, त्याला घेऊन या दरबारामध्ये, आणि घेऊन येतात त्याला. आणि राजा विचारतो की बाबा काय झालं, तू माझी नगरी सोडून का चालला, तुझ्या बाबतीत कोणा काही अन्याय झाला का, तर मी निश्चित त्याचं निवारण करीन, जे काही असेल ते तू सांग की तू माझ्या नगरीचा त्याग का करत होतास. तो म्हणतो, म्हणजे माझ्याकडनं काही याचा अपराध घडलेला आहे किंवा माझ्या नगरीत कोणाकडनं काही अपराध घडला का, किंवा तू कुठल्या विवंचनात आहेस, तू सांग मला. काय म्हणे, सांग माझ्याकडनं काही तुला भय प्राप्त झालंय का. नाही म्हणे, महाराज आपण तर प्रजाहित दक्ष आहात. मग म्हणे, तू माझ्या नगरीचा त्याग का करू धरलास, का करून माझ्या नगरीचा त्याग करून का चालला होतास बाहेर, पलायन का करत होतास, पळून चालला होतास. म्हणे, महाराज त्याचं जे काही उत्तर आहे ना ते मला तुमच्या दरबारात सांगता येणार नाही, त्याच्यासाठी म्हणे आपल्याला एकांतात जायला लागेल. अरे चा म्हणतो, तेव्हा ते राजे चांगले होते बरं का. एक सामान्य माणूस पळून चाललेला ऐकल्यानंतर त्याची विचारपूस करून अभयदान देऊन बरं का त्याला असलेली समस्या निवारण करण्याचा प्रयत्न तत्कालीन राजे करत असत. आता आपल्याकडचा राजा कोण, मुख्यमंत्री. पण आपल्याकडचा मुख्यमंत्री असं करतो का, नाही. जेव्हा कोणी विशिष्ट जाती किंवा प्रजाती ज्यांच्याकडे जातात, काहीतरी त्यांचं मागणं असतं, तेव्हा हे जे असतात त्यांना आपल्या अधिकाराची हवा एवढी डोक्यात गेलेली असते काय की ते काय ऐकत नाहीत. पोलिसांना सांगतात लाठीमार करा, त्याच्यातली लोक मेली तरी चालतील. काय स्वतःच्या अंगी असलेल्या अधिकाराचा माज, त्याच्यामुळे असं वर्तन सध्याच्या महाराजांच्याकडनं घडू शकतं बरं का. ते महाराजासारखेच वावरत असतात आणि मग नंतर मोठे मोठे दुर्धर रोग जडतात हो त्यांना. हां, त्याच्यामुळे आपण हे सांभाळून अतिशय म्हणजे माणुसकीच्या दृष्टिकोनातून वागायला शिकलं पाहिजे आपण. तर आता कमट कुल्लाळाला घेऊन तो राजा जातो एकांतात आणि म्हणतो, सांग तुला काय कशाचं भय प्राप्त झालं म्हणून तू नगरीचा त्याग करू धरला, सांग. तो म्हणतो, महाराज आपण मला करतल भाज द्यावी, म्हणजे माझ्या हातावर हात ठेवून वचन द्यावं की मला प्राणभय नाही, मी जे काही असेल ते सांगितलं आपल्याला, तरीसुद्धा आपण मला
कुठल्याही प्रकारे दंड करणार नाही. तो म्हणतो चल तुला वचन दिलं. त्याच्या हातावरती हात ठेवून राजा सांगतो, प्रजा इथं दक्ष असतो बरं का राजा. हां, सगळ्या काही आपलं कोणी काय दिसलं की त्याची जमीन हडप हे ते वाईट सवयी नसतात. तो म्हणतो तुझं जे काही असेल ते दैन्य किंवा तुझं दुःख मी हरण करीन, मी तुला वचन देतो, सांग. मित्रांनो, आज आपण इथे थांबू. आता हा कमट कुल्ला त्या राजाला काय सांगणार, राजा त्याच्यावर काय उत्तर देणार, तो त्याला काही शासन करणार का, काय आपले पोलीस त्याच्यावर झाडणार का, काय की माझ्या मुलीचा हात तुझ्याकडच्या गाढवानी मागितला चल तुला यमसदनाला पाठवतो, काय की तो प्रजाहित दक्ष आहे ते तो सिद्ध करेल, दिलेल्या वचनाला जागेल की जागणार नाही, वचन देईल की नाही, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळी कथाभाग हा ऐकायचा योग पुढच्या कथाभागामध्ये. तर आज मात्र आपण इथे थांबू. आज आपण मला अनुज्ञा दे. राम कृष्ण हरी.